राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश प्राप्त झाले आहे। याबाबत माहिती देत महापौर हा महायुतीचाच होणार असल्याची घोषणा मंत्री अतुल सावे यांनी माध्यमांद्वारे बोलताना केली आहे। सध्या तरी तुमचा विजय दिसतो। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत होतो आणि जसा शहरामध्ये आम्ही विकास केला त्याच पद्धतीने ग्रामीण भागामध्ये पण विकासाची कामं केली आणि ती जनतेपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केला आणि त्याचंच पोचपावती म्हणून ग्रामीण भागातही आज आम्हाला भारतीय जनता पार्टीला चांगला रिस्पॉन्स मिळाला। लोकांनी विश्वास ठेवून आम्हाला मतदान केलेलं आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की पुढच्या काळामध्ये आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागामध्ये पण विकासाची कामं करू शकू। आज आपल्या सगळ्यांना माहिती आमची युती झाली होती, पण काही कारणास्तव काही ठिकाणी युतीमध्ये बिघाडा झाल्यापेक्षा काही ठिकाणी आमच्या मित्रपक्षांनी बी फॉर्म दिले, त्यामुळे थोडंसं प्रचारामध्ये जे आमचे एकत्र प्रचार करायला पाहिजे होता तो आम्ही केला नाही। पण तरीही आज आमची अपेक्षा होती की 28 ते 30 सीट आमच्या येतील, पण 23 सीट आम्ही अजूनही जिंकलेलो आहेत ऑलरेडी आणि 2 ठिकाणी अजून काउंटिंग चालू आहे। नक्कीच 25चा आकडा आम्ही टच करायचा पूर्णपणे प्रयत्न करू। काही उमेदवार त्यांनी बी फॉर्म दिल्यामुळे आम्हाला काही ठिकाणी मग पुरस्कृत करावं लागले, ते आम्ही पुरस्कृत केले। त्या पुरस्कृत पैकी पण आज जवळजवळ 4 उमेदवार हे भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देणार आहेत। त्यांनी निकाल लागल्यावर सांगितलंय की आमचा पाठिंबा हा भारतीय जनता पार्टीला असणार आहे। बरं, महानगरपालिकेत भाजप हा शहरात मोठा पक्ष ठरला होता, आता ग्रामीण भागात देखील भाजप एकंदरीत जिल्ह्यातला हा मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आलेला आहे। मी सांगितलं ना, आज 2014 पासून मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वात आणि मान्य मोदींजीच्या नेतृत्वात आम्ही या महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं केलेली आहेत। आज अनेक प्रकल्प असतील, वॉटर ग्रीडचे प्रोजेक्ट असतील, नदी जोड प्रोजेक्ट असेल, शेततळे असेल, शेतकऱ्यांचा सन्मान योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, या सगळ्या योजना आमच्या महायुतीच्या सरकारने राबवल्या आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घटकाच्या व्यक्तीला त्याचा उपभोग मिळावा हा प्रयत्न आमच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्याचीच पोचपावती म्हणून आज महायुतीचे सगळे उमेदवार म्हणजे भारतीय जनता पार्टीचे असो किंवा शिवसेनेचे असो, ही मेजॉरिटी जी आम्हाला मिळाली ती त्याचमुळे मिळाली। तुम्हाला आता सत्ता स्थापन करणार, दोन्ही महायुती म्हणून दोन्ही सोबत सत्ता स्थापन करणार? 100% आम्ही महायुतीमध्ये, आम्ही शहरात जरी वेगळं लढलो असतो तरी आम्ही महायुतीचेच, आज आमचा महापौर उपमहापौर महायुतीचाच होतो, त्याच पद्धतीमध्ये ग्रामीण भागात पण आम्ही जिल्हा परिषदमध्ये महायुतीचाच आमचा अध्यक्ष होईल। एक पुरस्कृत उमेदवार एका मताने निवडून आलाय। येस, आमचा बजाज नगरचा, वडगाव कोलटीचा आमचा पुरस्कृत उमेदवार एक मताने निवडून आला। अतिशय चांगला कार्यकर्ता तो होता। युतीत आम्ही त्यांना 2 जागा सोडल्या होत्या आणि आमच्यासाठी 2, पण त्यांनी 4ही ठिकाणी उमेदवार उभ्या केल्यामुळे शेवटी आम्हाला या उमेदवाराला पुरस्कृत करावं लागलं। पण आम्हाला आनंद आहे की भारतीय जनता पार्टीचे पुरस्कृत उमेदवार 4 जवळजवळ निवडून आलेले आहेत। जे 7 उमेदवार निवडून आलेले आहेत अपक्ष, त्यातले सचिन गरड, भाऊसाहेब काळे, संजय निकम, ज्योती शिंदे, पार्वतीबाई जाधव, प्रीती इंगळे, दीपा मुंदडा, यातले किती आपल्या बाजूने? 4 जण मी सांगितलं ना ऑलरेडी आमच्या बाजूने। आमच्या आम्ही पुरस्कृत केलेले 3 उमेदवार आहेत त्याचं, आणि एक अपक्ष निवडून आलेला पण आमच्या संपर्कात आहे। त्यांनी तिकडे जाहीर केलं की मी भाजपला पाठिंबा देईन। थँक्यू सर।